मानव वन्यजीव संघर्ष अद्यापही थांबवता न आलेल्या वन खात्याने नुकसान भरपाईचा पर्याय शोधला, परंतु आता याच खात्याच्या अधिकाऱ्यांनी मानव वन्यजीव संघर्ष होऊच नये म्हणून चक्क वाघांना जेरबंद करण्याचा प्रकार सुरू केला आहे। त्यामुळे वन खात्याला वाघ जंगलात नाही तर पिंजऱ्यात जेरबंद ठेवायचे आहेत का असा प्रश्न वन्यजीव प्रेमींकडून उपस्थित केला जात आहे। नागपूर वन विभागातील रामटेक व पारशिवणी या पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या वन्यजीव क्षेत्रात गेल्या 2 महिन्यांपासून वाघाचे वास्तव्य आहे। हा वाघ नुकताच आईपासून वेगळा झाला असून तो स्वतःचा अधिवास निर्माण करण्यासाठी जंगलाच्या सीमेवर सातत्याने आढळून येत आहे। या दरम्यान त्याने जंगलाच्या सीमेवर काही पाळीव जनावरांची शिकार केली, मात्र त्याने गावात जाऊन कोणत्याही माणसावर हल्ला केला नाही किंवा जखमी केले नाही। तरीही गावकऱ्यांनी तक्रार केली म्हणून वन खात्याने थेट त्याला जेरबंद करण्याचा आदेश काढला। सोबतच वाघाला जेरबंद करण्यासाठी अमरावतीवरून चमू देखील बोलावली। त्यामुळे वन खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या वाघाला पकडण्याची एवढी घाई का असा प्रश्न उपस्थित झालेला आहे।